नसीर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. कुची गावात कवठे महांकाळ येथील इंडियन गॅस वितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून परिस्थिती इतकी चिघळली की अखेर प्रशासनाला पोलीस बंदोबस्त तैनात करून गॅस सिलेंडर वाटप करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार बुकिंग करूनही गॅसचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. काही ठिकाणी तर अनेक दिवस प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत गॅस एजन्सी समोर आक्रोश व्यक्त करू लागले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करत गॅस वितरण प्रक्रिया सुरू केली. सध्या पोलिसांच्या कडक देखरेखीखाली गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात येत असून शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना सिलेंडर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिकांनी तात्पुरती व्यवस्था नको, कायमस्वरूपी तोडगा हवा अशी ठाम मागणी कायम ठेवली आहे. दरम्यान या घटनेमुळे गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघडकीस आली असून प्रशासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. डिलिव्हर झाले तर तुम्हाला टाकी मिळाली का? जरा बाजूला तुम्हाला टाकी मिळाली का? मला माहिती बघा 16 तारीख सांगतो 16, 19 आणि 23 या तारखा लक्षात ठेवा. सिस्टीम एररमुळे बिल पडले, काही रिवर्स झालेत आणि काही जण निश्चित आलाय कॅन्सल होऊन आलाय. अशा ज्या टाक्या असतील फक्त जरा वाटप होऊ दे. मी तुम्हाला टाक्या प्रॉब्लेम झाला त्यांना आपण टाक्या बुधवार देतोय. एक मिनिट ऐका, त्यांचं ऐका. हा एररचा प्रॉब्लेम होता. दुसरी गोष्ट कवठे महांकाळमध्ये जे आपण ग्राहकांची म्हणजे मया करायला गेलो, तुम्ही नक्कल त्यात आपल्यात काही थोडे असतील ज्यांना आपण एरर सिस्टीममुळे टाक्या दिल्या त्यावेळेला वाटल्या आणि त्यांची नाव आणि फोन नंबर घेऊन घेतले. त्याचा प्रॉब्लेम असा आला की त्यांनी आम्ही जेव्हा कॉल केले त्यांना, त्यांची बुकिंग झाल्यानंतर त्यांनी आपल्याला डीएससी दिले नाहीत. त्यामुळे ते बिल पेंडिंग झालं आणि त्यामुळे जोपर्यंत इथनं बिल निघत नाहीत तोपर्यंत वरती गाड्या भरल्या जात नाहीत. लक्षात ठेवा. मग असं काय होऊ नये म्हणून मी करलोय. आणि तुम्हाला जर इथं वाटलं परत जर नाही बिलं नाही बसली तर आणि हा एक गाडी ती पण स्टॉप होत्या. माझी विनंती आहे ज्यांचं आहे त्यांना घ्या, उरलं तर पुढची द्यायला सांगतो त्यांना. पण जे बिलं पडलेत आणि ज्यांचं होऊ शकतं त्यांना मी बुधवारी कसल्याही परिस्थितीत तुम्हाला ऍडजस्ट करून देतो. एवढं त्याच वाटलं ना. एक मिनिट थांबा. काय करायचं मग? म्हणून आम्ही सगळ्यांनी कुचेकरांचीच बुकिंग केलंय. तुमच्या कार्यालयात आल्यानंतर तुमच्याकडे जी उत्तर मिळते ती एकच मिळते, आमची सिस्टीम बंद आहे. दुसरं उत्तर काय मिळतंय, तुमचं नाही जावा, तुमचं ती दिसतच नाही. म्हणजे तुम्ही तिथे काय करता? तुम्ही त्याला माघारी पाठवताय. हा त्रास तुम्ही ग्राहकाला नाहक देताय. दुसरी गोष्ट, आज 10 तारखेचा माणूस इथे उपलब्ध आहे, 12 तारखेचा माणूस आहे, 13 तारखेचा माणूस आहे, त्याचं बुकिंग आहे. ऐका, त्याचं नाव आजच्या लिस्टला नाही आहे. तुम्ही जी डिस्प्ले केली, तुम्ही 28 तारखेचं नाव घेताय आणि 10, 11, 12, 13चं नाव त्यात घेत नाही. मग आम्हाला तुम्ही ही लिस्टला जो काही क्रायटेरिया लावला, तुमच्या इंडियनच्या वरच्या आहे ना क्रायटेरिया लावू द्या, नाही तर तुम्ही लावू द्या. काय लावलं ही सांगा की त्याचं 28चं नाव आलं आणि ज्याचं 10चं नाव आलं नाही, 13चं नाव, 15चं नाव आलं नाही. आणि सकाळपासून तुम्ही जर म्हणताय तर 7 दिवस झाले लोक त्या महिला बिल जेवता आल्या 6 वाजल्यापर्यंत टाकी राखायची आणि येऊन उभं राहायचं. त्याला वळीत नंबर मिळेना. जे नंबर आला आता भांडणं आमच्यात लावली तुम्ही. काय झालं, ज्याचं लिस्टला नाव आलंय तो काय म्हणतो लिस्ट प्रमाणे वाटा, जो नंबरात उभा आहे तो म्हणतो नंबराप्रमाणे. आम्हाला असं करा, बघा आमचं म्हणणं आहे 100च आता टाक्या घ्या. तुमच्या 52 टाक्या आल्यात, तुम्ही काही करा, एक 50% उर्वरित आमची नसेल होत तर तुम्ही तहसीलदार पुरवठा अधिकारी इथं बोलवा, आम्हाला ती क्रायटेरिया दाखवा.
कुठल्या तुम्ही नियमाप्रमाणे ही यादी लावली, नियमानं आम्हाला आणि 50 दिवसांनी येऊ द्या, पण नियमानं पाहिजे आम्हाला एकाचा सिलेंडर एक मिळू द्या. कोळींच्यात का नाही बघा, ऐका साहेब, वसंत साहेब, तुमची नाव येणार नाही तर मला गाडी लावते टाक्या उचलून आहे ना, टाक्या उचलून चुकीचं वाटप आहे. नंबर टाकणार आणि 4 दिवसांनी तो बोलतो म्हणून आम्ही पण नको तुम्ही पण व्यवस्थित देतो म्हणून तुम्ही म्हणता आणि 4 दिवसात मॅनेजरला विचार लिहून देतो लिहून देतो तुम्ही सांगितलं ना 11 तारखेपासून देतो व्यवस्थित. परवा गाडी येऊन वाटून गेला नाही तुम्ही सगळ्यांनी. मागची गोष्ट आहे 28 तारखेच्या पूर्वीची गोष्ट आहे ती. एवढ्या टक्का घेऊन तुम्ही तुम्हाला